नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर कधी ना कधीतरी लग्न मला करायचंच होतं, त्यामुळे आता लग्न ठरले. खुश आहे मी आणि लवकरच माझी सगाईसुद्धा होणार आहे. त्याचासुद्धा आनंद झाला आहे मला. खरंच मी खुश आहे. आणि तेव्हा सगळ्यात आधी जेव्हा लग्न घाईघाईने ठरलं होतं तेव्हा मला थोडं दडपण आलं होतं. मनामध्ये गोंधळ सुरू झाला होता. तो गोंधळ लग्न ठरल्यानंतर सगळ्याच मुलींच्या मनामध्ये सुरू झालेला असतो. तो गोंधळ माझ्याही मनामध्ये सुरू झाला होता. पण आता सगळं ठीक आहे. आता लग्न तर करायचंच आहे. मग आता नाही केलं तर नंतर, पण कधी ना कधीतरी करावं तर लागणारच आहे ना. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, याचा अर्थ तू खुश आहेस ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, मी खुश आहे, कारण माझं लग्न होतं आहे. तेव्हा अर्णव आपल्या मनामध्ये म्हणत असतो की चला, इथे आता मी सिंदूर खुश आहे ना, बाकी मला काही नको आहे. मला तुझा आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, हेच मला जाणून घ्यायचं होतं की तू खुश आहेस की नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं चल आता निघूया का, मी तुला घरी ड्रॉप करतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो सर. तेव्हा जात असताना ईश्वरी अर्णवला हाक मारते. ती म्हणत असते, सर तुम्ही मला विचारलंत की मी खुश आहे की नाही, पण तुम्ही मला काही सांगितलं नाही. आता मी तुम्हाला विचारते, तुमचंसुद्धा लग्न ठरले, तुम्ही खुश आहात ना सर. तुम्ही आनंदी आहात ना की तुमचं लग्न ठरले. मला विचारलं तुम्ही की तू खुश आहेस की नाही, पण तुम्ही मला अजून सांगितलेलंच नाही आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही खुश आहात ना तुमचं लग्न ठरले म्हणून. तेव्हा इथे अर्णव काहीच बोलत नाही. त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो सरळ तिथून निघून जातो आणि गाडीमध्ये बसतो. त्यानंतर अर्णव इथे ईश्वरीला सोडायला तिच्या घरी पोचलेला असतो. ईश्वरीची तंद्री लागलेली असते. ती एका ठिकाणी एकटक बघत असते. तेव्हा अर्णव गाडी थांबवतो आणि म्हणतो की मी सिंदूर, तुझं घर आलं. पण ईश्वरीचं काही लक्ष नसतं त्याच्या बोलण्याकडे. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतो आणि तिला पुन्हा म्हणत असतो की मी सिंदूर, काय झालं, कसला विचार करतेस, तुझं घर आलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर मी तुमचा विचार करत होते. तेव्हा अर्णव म्हणतो, का, माझा विचार का. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मगाशी मी तुम्हाला जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलं नाही तुम्ही. अभी तक मुझे मेरे सवाल का जवाब नहीं मिला, असं ती विचारत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, जाऊ दे ना मी सिंदूर, माझ्याबद्दल आता बोलायला नको. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही हा सर, ही चिटिंग आहे. म्हणजे तुम्ही माझे मित्र आहात म्हणून तुम्हाला माझी काळजी वाटू शकते. तुम्ही मला विचारू शकता की मी खुश आहे की नाही, मी आनंदी आहे की नाही, पण मी मैत्रीण असूनसुद्धा मी तुम्हाला विचारू शकत नाही की माझा मित्र खुश आहे की नाही, त्याला हे लग्न मनापासून करायचं आहे की नाही, हे मी तुम्हाला विचारू शकत नाही. म्हणजे हे जणू काही जबरदस्तीने तुम्ही मला गिल्ट देणार आहात का, की मी मैत्री चांगली निभावली नाही म्हणून. म्हणजे तुम्हाला सगळ्यांची काळजी आहे पण मलाच नाही, हो की नाही. म्हणजे मी तुमची काळजी नाही करू शकत, असं काही आहे का. मैत्रीमध्ये जर तुम्ही मला विचारू शकता की मी आनंदी आहे की नाही, तर मी पण विचारू शकते ना की माझा मित्र खुश आहे की नाही. सांगा बरं मला, तुम्ही खुश आहात ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आता मैत्रीण आहेस, उद्या असशील की नाही माहिती नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, हां असं का म्हणताय सर तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो, हां नॉर्मली असंच होतं ना. म्हणजे आधी मैत्री असते आणि मुलींची लग्न झाली की मग फ्रेंडशिप राहत नाही, फ्रेंडशिप तुटून जाते. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो नाही मला माहिती नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते ना, आपली मैत्री कधीच तुटणार नाही, ती शेवटपर्यंत अशीच राहील, मी ती तुटूच देणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो तुम्हाला माहिती आहे का, तुमच्याबरोबरची मैत्री मी का तोडणार नाही आहे, कारण आपल्या दोघांना अजून गोंधळ घालायचं आहे. मला तुम्हाला अजून त्रास द्यायचा आहे, अजून छळायचं आहे तुम्हाला मैत्रीमध्ये, बरोबर ना. आपली ही मैत्री मी कधीच तुटू देणार नाही, नेहमी अशीच राहील. अजून खूप गोंधळ घालायचा बाकी आहे, तुम्हाला खूप छळायचं, त्रास द्यायचं बाकी आहे आणि हे सगळं करणार आहे मी सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अच्छा म्हणजे तुला अजून मला त्रास द्यायचाच आहे तर. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो तो त्रास काही देणं मी बंद करणार नाही आहे. आपली मैत्री इतकी चांगली आहे, ती सहजासहजी मी तुटू देणार आहे का, अजिबात नाही. आणि सर कसं आहे ना, मी तुम्हाला बरोबर नाव ठेवलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मी तुझं नाव बरोबर ठेवलं आहे, मिस बडबड. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते,
मग मी पण छान नाव ठेवले ना तुमचं, की इथे मिस्टर भडकूचंद हे नाव तुम्हाला चांगलं ठेवलं आहे ना. तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघून हसायला लागतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर खरं सांगू का, हे भडकूचंदचं जॅकेट जे काही तुम्ही घातलं आहे ना, भडकूचंदचं कवच, हे तुम्ही काढून फेकून द्या सर. कारण मला माहिती आहे तुम्ही भडकूचंद नाही आहात, तुम्ही खूप चांगले आहात. हे मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे ना. तुम्ही भडकूचंद पण नाही आहात, तुम्ही कंपनीचे CEO पण नाही आहात. मी तर म्हणते तुम्ही अर्णव सरच नाही आहात. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो, हो मग कोण आहे कोण मी. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही कोण आहात सांगू का, तुम्ही आहात चिंटू. अहो चिंटू आहात तुम्ही. इथे आजी आणि अंजलीताईचे लहान चिंटू. चिंटू आहे ना, इथे आजूबाजूला त्यांच्या जेवढी माणसात ना, तेवढ्या माणसांना ते हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जेवढे लोक असतात तेवढे खुश राहिले पाहिजे असा तुमचा अट्टाहास असतो, बरोबर की नाही. आणि त्यांना आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही वाटेल ते करू शकता. सर अहो तुम्ही किती मदत केली आहे माझी. किचन क्लाउड बनवण्यामध्ये सगळ्यात मोठा हात जर कुणाचा असेल तर तुमचा आहे. म्हणजे कुठलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता निर्मळ मनाने तुम्ही समोरच्या माणसाच्या मनाचा विचार करता आणि त्याला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असता. तर आता तुम्हीच मला सांगा, या अशा जमान्यामध्ये इतकं निर्मळ कोण असतं, इतकं चांगलं कोण असतं बरं. तेव्हा मला ही फ्रेंडशिप नेहमी अशीच कायमस्वरूपी जपून ठेवायची आहे, मला ती तुटू द्यायची नाही आहे. ठीक आहे ना सर, आपली मैत्री कधीच सुटणार नाही, ती नेहमी अशीच राहील. तेव्हा अर्णव म्हणतो, खरंच ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो खरंच, अगदी आयुष्यभर. तेव्हा इथे ईश्वरी जायला निघते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर मी जो काही तुम्हाला प्रश्न विचारला किंवा जे काही सांगलं त्याचा पुन्हा एकदा नक्की विचार करा. तेव्हा अर्णव म्हणतो, हो. तेव्हा ईश्वरी जात असताना तिला फोन येतो. ती फोनवरती बोलत 1 मिनिट तिथेच उभी असते. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत असतो आणि म्हणत असतो, की ठरवून जर प्रेम करता आलं असतं ना मिस इंदौर, तर मी तुझ्यावरती प्रेम कधीच केलं नसतं. कारण मला माहिती होतं एक ना एक दिवस तू माझ्या आयुष्यातून निघून जाशील. जशी आता निघून गेलीस मला सोडून, तशीच तू निघून जाशील मला माहिती होतं. पण एका गोष्टीचा मला आनंद आहे, की माझी मैत्रीण, माझी मिस इंदौर खुश आहे. तिचं लग्न ठरलं आहे, ती आनंदी आहे आणि तिला चांगला इथे माणूस मिळाला आहे लग्न करण्यासाठी. या गोष्टीचा मला आनंद आहे असं अर्णव म्हणत असतो. तेव्हा ईश्वरी फोनवरती बोलत आपल्या घरी निघून जाते. तेव्हा इथे अर्णवसुद्धा तिथून निघून जात असतो. त्याला इथे ईश्वरी आनंदी आहे की नाही हेच बघायचं असतं. कारण तिने हा जो काही लग्नाचा डिसिजन एवढा घाईमध्ये घेतला, नंतर जाऊन पछतावा नको म्हणून इथे अर्णवला हा प्रश्न पडलेला असतो आणि त्याचं उत्तर ईश्वरीने त्याला दिलेलं असतं, की ती खुश आहे, खूप जास्त आनंदी आहे, कधी ना कधीतरी लग्न करायचंच आहे. ते लग्न ती आता करते हे आता अर्णवला कळत असतं आणि ते सुद्धा शेजारी राकेशबरोबर. त्याच्यामुळे मग काही टेन्शनच नाही आहे. एकमेकांच्या सवयी ह्या आधीपासूनच माहिती आहेत असं इथे अर्णव आता म्हणत असतो. ईश्वरीची खूप काळजी असते म्हणून त्या ठिकाणी तो आलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणते, का हो काय झालं, काही बंदोबस्त झाला का. तेव्हा इथे काका म्हणत असतात, की सुप्रिया अगं 2-4 ठिकाणी मी शब्द टाकला आहे, आता बघूया ना कोण तयार होते की नाही. पण इतक्या शॉर्ट नोटीसवरती आपल्याला कोणी पैसे द्यायला तयार होईल खरंच मला असं वाटत नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी आलेली असते. ईश्वरी म्हणते, आई बाबा कालपासून बघते मी तुम्ही सगळेजण खूप टेन्शनमध्ये आहात. सगळं काही ठीक आहे ना, तुम्हाला कसलं टेन्शन आहे का, पैशाचं टेन्शन आहे का तुम्हाला सांगा ना. तेव्हा इथे आता काका म्हणत असतात, की इशू बाळा अगं पैशांचं कसलं टेन्शन, आत्तापर्यंत आपला छोटा मोठा बिझनेस आहे. अगं आपल्याकडे खूप पैसे आहे, असं नाही म्हणत मी की अजिबात पैसे नाही आहेत. अकाउंटला पैसे आहेत, आपल्या कष्टाचा पैसा आहे ना भरपूर. पण अगं ATM चालत नाही आहेत, ATMमुळे पैसे काढताच येत नाही आहेत ना. म्हणून पहिल्यांदा गोंधळ झाला आहे इतक्या मोठ्या व्यवसायामध्ये. पहिल्यांदा असा गोंधळ झाला आहे की आपल्याला कार्यक्रमासाठी पैसेच काढता येत नाही आहेत. पण हे बघ बाळा कसं असतं ना, याचं टेन्शन तू नको घेऊ. कारण का जेव्हा आपल्या मुलीला एखादं चांगलं स्थळ आलेलं असतं ना, जेव्हा चांगलं मागणं तिला येतं, तेव्हा आई बाबाला या सगळ्याचा त्रास नाही होत. कारण आपली लेक सुखात जाणार असते ना, मग त्याचा त्रास मला होत नाही आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की पैशांचा बंदोबस्त व्हायला हवा, म्हणजे आपण लगेच तयारी सुरू करू. तेव्हा इथे आता लगेच ईश्वरी म्हणत असते, बाबा मी काय म्हणते ऐकता का, हे बघा पैशांची जमाजमा अजून झालेली नाही आहे ना,
मग मी काय म्हणते, आपण ही जरा सगाई पोस्टपोन करूया ना. आपण ही एंगेजमेंट पोस्टपोन करूया. आपण नंतर कधीतरी करू. जेव्हा पैशांचा प्रश्न मिटेल आपण तेव्हा करूया ना सगाई. तेव्हा इथे काका म्हणतात, नाही नको बाळा, प्रत्येक गोष्ट ही वेळेनुसार झालेली कधीही चांगली. नको काळजी करू तू, सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. तेव्हा इथे लगेचच जयू आत्या धावत पळत येते. ती म्हणत असते, दादा अरे हे घे, पैसे घे. तेव्हा इकडे काका म्हणतात, जयू अगं इतके पैसे कुठून आणलीस तू? तेव्हा जयू आत्या म्हणते, दादा अरे माझी इथे वसुली करायची होती ना, सगळीकडे गेले आणि माझ्या पैशांची वसुली केली आणि घेऊन आले सगळे पैसे. मी तिथे गेल्यानंतर मी काही सोडते काय, त्यांच्या चांगली डोक्यावरती बसले आणि पैसे घेऊनच आले. तेव्हा इथे काका म्हणत असतात, अगं पण जयू इतक्या लवकर तुला सगळ्यांनी पैसे दिलेसुद्धा? काल गेली होतीस तर कुणीच दिले नाही ना पैसे तुला, असं इशू म्हणते. तेव्हा इथे आता लगेचच आत्या म्हणत असते, अगं असं काय करतेस तू इशू? अगं काल पैसे नाही दिले, पण मी मागायला गेल्यानंतर सगळ्यांनी सकाळपर्यंत बंदोबस्त करून ठेवला होता. तेव्हा इथे सुप्रियाचं लक्ष बोलता बोलता जयू आत्याच्या हाताकडे जातं आणि त्या हाताकडे लक्ष गेल्यानंतर तिच्या काही गोष्टी लक्षात येतात. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, पण ताई अहो इतक्या लवकर पैसे कसे जमा केलेत? तेव्हा इथे आता जयू आत्या म्हणत असते, अगं केले. मी तिथे गेल्यानंतर त्यांच्या डोक्यावरती बसले आणि म्हणाले की पैसे लवकरात लवकर द्या म्हणून, मला गरज आहे. मग सगळ्यांनी पैसे आणून दिले ना पटापट. दादा बघ ना, अरे हे पैसे आहेत, ह्याच्यामध्ये साखरपुड्याची सगळी तयारी होईल ना. तेव्हा काका म्हणतात, अगं जयू हे किती पैसे तुला माहिती आहे का? आरामामध्ये या सगळ्यामध्ये आपल्या इशूचा साखरपुडा होऊन जाईल. आपली इशू लग्न होऊन सासरी निघून जाणार. तेव्हा इथे इशू आपल्या बाबांना मिठी मारते. तेव्हा इथे काका म्हणतात, बरं चला, जे काही सामान वगैरे आणायचं आहे, खरेदी करायची आहे, ती सगळी मी करून घेतो. तेव्हा इथे इशू म्हणत असते, आत्या अगं किती हुशार आहेस गं तू, म्हणजे तू जाऊन इथे वसुली करून घेऊनसुद्धा आलीस. खरंच तू खूपच जास्त ग्रेट आहेस, खूपच जास्त बढिया. मी पण जाते आणि तयारीला सुरुवात करते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, जयूताई इकडे या. आणि ती जयूचा हात पकडते आणि म्हणते, तुमच्या बांगड्या कुठे आहेत? तेव्हा जयूताई इथे म्हणत असते, सुप्रिया का असं काय करतेस? बांगडी ना, बांगडी पडली असेल कुठेतरी. तेव्हा सुप्रिया म्हणते, माझ्याशी खोटं बोलू नका. तुम्ही तुमच्या हातातल्या बांगड्या विकल्यात की गहाण ठेवल्यात? तेव्हा इथे जयू आत्या म्हणते, जाऊ दे गं, त्या गहाणच ठेवल्यात. आणि तसंही तू मला सांग, त्या बांगड्या इतक्या काय महत्त्वाच्या आहेत का? माझ्या इशूने माझ्यासाठी काय काय केले. अगं पतफेडीचे पैसे फेडण्यासाठी तिने त्या अर्णवच्या इथे नोकरी केली आणि सगळे पैसे फेडले की नाही. तेव्हा आता मलासुद्धा इशूसाठी काहीतरी करायचं होतं आणि जर मी हे सगळं केलं नसतं ना, तर माझंच मन मला खात राहिलं असतं आणि म्हणूनच मी हे पाऊल उचलले. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सुप्रियाला बघा लगेच कळलेलं असतं की जयूने काय केलं आहे ते. तिचं लक्ष तिच्या हातांकडे जातं. तेव्हा आपल्या मुलींसाठी इथे आता जयू आत्याने सगळे म्हणजे अगदी दागिनेसुद्धा गहाण ठेवलेले असतात असं सुप्रियाला वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राकेश एकटा नाश्ता करत बसलेला असतो. तेव्हा अर्णवसुद्धा तिथे येतो. तेव्हा राकेश म्हणत असतो, काय अर्णव, अरे हे काय, तुझा उद्या साखरपुडा आहे आणि आजसुद्धा तू ऑफिसला जाणार आहेस? तेव्हा तो म्हणतो, हो आज मी ऑफिसला जातो आहे. तेव्हा राकेश म्हणतो, अरे घरातली किती कामं असतात, डेकोरेशन वगैरे सगळंच आहे ना. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ते बघण्यासाठी आजी आहे, ताई आहे आणि आकाशसुद्धा आहे. जी काय हेल्प लागेल ते सगळेजण एकमेकांना करणार आहेत. त्यासाठी मला ऑफिसचा खाडा करायची काहीच गरज वाटत नाही आहे, मी बरोबर जाईन. तेव्हा इथे राकेश म्हणतो, नाही तू जाशील ना, वेळेस जा रे बाबा. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मी तसंच करणार आहे. तेव्हा राकेश म्हणतो की एक गोष्ट सांगू का तुला अर्णव, तू ऐकशील? तेव्हा अर्णव म्हणतो, बोला ना जिजू, काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की बघ ना, एखाद्या व्यक्तीबद्दल ना आपण एक मत तयार करून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा चांगुलपणा कदाचित आपल्या कधीच लक्षात येत नसतो. पण मग आपण कधी एकमेकांसाठी इतके महत्त्वाचे होऊन जातो ना, ते आपलंच आपल्याला कळत नाही. तू काळजी करू नको अर्णव, तू लक्षात ठेवशील ना मी तुला जे काही सांगितलं ते? तेव्हा अर्णव म्हणतो, हो मला कळतं आहे तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा राकेश म्हणतो, तेच तर, मी खरंच सांगतोय तुला अर्णव, लावण्य आणि तुझा जोडा खरंच खूप छान वाटेल रे. तुम्ही दोघेजण एकमेकांवरती खूप जीवापाड प्रेम करायला लागाल. मला माहिती आहे ना, आता तुला जरी असं वाटत असेल ना तरीसुद्धा तुझ्यासाठी लावण्या खूप जास्त परफेक्ट आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे वल्लरी आलेली असते. वल्लरी म्हणते, काय झालं अर्णव? अर्णव म्हणतो, काही नाही, ऑफिसला निघालो आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, आज ऑफिसला जा, पण मी आत्ताच गुरुजींजवळ बोलले,
उद्याचा 10 वाजताचा मुहूर्त निघालाय तुझ्या साखरपुड्याचा. काय जावई बापू, काय झालं असे का बघताय? उद्याचा 10 वाजताचा मुहूर्त ठरलाय. असाल ना तुम्ही इथे साखरपुड्याला, की काहीतरी कारण काढून म्हणजे मीटिंग आहे, हे आहे, ते आहे असं सांगून घराच्या बाहेर राहणार आहात तुम्ही. हे बघा, घरातला साखरपुडा आहे. कुठेही जाऊ नका, घरामध्येच थांबा. उद्या 10चं टायमिंग दिले. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अरे देवा, आता माझासुद्धा साखरपुडा 10 वाजताच आहे. आता एकाच वेळी 2 ठिकाणी उपस्थिती कशी दाखवू मी? तेव्हा इथे राकेश म्हणतो, काहीतरी करावंच लागेल. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, अर्णव बघतोयस ना, अरे उद्या 10 वाजता तुझा साखरपुडा लावण्यासाठी फायनली तुझं लग्न ठरलं अर्णव. आता लवकरच लावण्या या घरची सून होईल. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, बरं चल मामी मी निघतो, चला जिजू मी आता निघतो, असं म्हणून तो आता बाहेर पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो राकेश म्हणत असतो की आता अर्णवचा साखरपुडा 10 वाजता, या लोकांनासुद्धा हाच मुहूर्त मिळाला का? आणि त्यानंतर माझा साखरपुडासुद्धा 10 वाजताच. मला आता काहीतरी करायला हवं, असं काहीतरी करायला हवं की दोन्ही ठिकाणी मला उपस्थित राहता येईल अगदी व्यवस्थितरित्या. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे राकेश म्हणत असतो की चला, एक आयडिया आली आहे मला, तीच आता आपण करूया. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेशला काही करून साखरपुड्याला जायचंच असतं. तेव्हा तो ईश्वरीच्या बाबांना फोन करतो आणि म्हणत असतो की मी काय म्हणतोय बाबा, म्हणजे मला मान्य आहे की माझा साखरपुडा आहे उद्या 10 वाजता आणि त्यासाठी मला तिथे हजर राहणंसुद्धा गरजेचं आहे. पण काय करू बाबा, मला खरंच खूप एमर्जन्सी आली, त्याच्यामुळे मला एका ठिकाणी जावं लागते. आपण काम करूया का, उद्या सकाळी 10 वाजता जो मुहूर्त आहे ना, आपण 1:30चा मुहूर्त घेऊया. 1:30चा मुहूर्तसुद्धा चांगलं आहे. माझं गुरुजींबरोबर बोलणं झालं आहे. 10 वाजता मला जमणार नाही, कारण मला खूप व्याप आहे, कामं आहेत खूप. त्याच्यामुळे मग आपण 1:30चा मुहूर्त घेऊया आणि तेव्हा साखरपुडा करूया, असं इथे राकेशने काकांना सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अंजली आता रागातच उभी असते. तेव्हा लावण्या तिथे येत आणि म्हणत असते, अंजलीताई हे बघा, मी शॉपिंग केली आहे. इथे अर्णवचा चॉईस मला माहिती आहे ना, त्याला कशी इथे अंगठी आवडते ते सुद्धा मला माहिती आहे. पण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, बरोबर की नाही? तुम्हाला इथे अर्णवचा चॉईस, एअरचा चॉईस माहिती आहे. बघा मी त्याच्यासाठी जी अंगठी आणली ती त्याला आवडेल की नाही प्लीज सांगा ना, कारण तुमच्यापेक्षा जास्त त्याला कोण चांगलं ओळखतं, त्याचा चॉईस काय आहे हे तुम्हाला अगदी बरोबर माहिती आहे. हे घ्या अंगठी बघा. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, हां लावण्या तू बरोबर बोललीस, मला इथे अर्णवचा, माझ्या चिंटूचा चॉईस अगदी बरोबर माहिती आहे आणि त्याचा चॉईस तू नक्कीच नाही आहेस, तुझ्यावरती प्रेम नाही आहे त्याचं. तेव्हा लावण्या म्हणते की अंजलीताई प्लीज हे सगळं तुम्ही आत्ता बोलू नका आणि जे काही असेल ते असेल. आता जरी ARचं माझ्यावरती प्रेम नसेल, पण लग्न झाल्यानंतर आम्ही दोघेजणं वेड्यासारखी एकमेकांवरती प्रेम करू, ते बघालच तुम्ही. तेव्हा इथे लावण्या म्हणत असते, गप्प बसावं तुम्ही, यांना असं वाटतं आहे की माझं लग्न होणार नाही आहे. अंजलीताई मला माहिती आहे तुम्हाला मी आवडत नाही, पण हे बघा, एकदा का माझं अर्णवबरोबर लग्न झालं ना, की मी त्याला आनंदी ठेवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन. मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही अजिबात काळजी करू नका. यार खूपच जास्त आनंदी असेल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, पण लावण्या जर इथे ARचं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे, तर तुला का जबरदस्तीने इथे लग्न करायचं आहे, तुला जायचं आहे? मला माहिती आहे ना, चिंटूने दबावाखाली येऊन हा लग्नाचा डिसिजन घेतला आहे, नाहीतर त्याला अजिबात तुझ्याजवळ लग्न करण्यामध्ये इथे इंटरेस्ट नाही आहे, कळलं का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लावण्या खुणवते कुणाला, तर वल्लरीला, आणि म्हणते समजावून सांगा. तेव्हा वल्लरी म्हणत असते की मला माहिती आहे अंजली, तुला खूप जास्त त्रास होतो आहे, अर्णवच्या मनाविरुद्ध लग्न होते असं वाटते ना तुला? अगं पण खरंच असं काही नाही आहे आणि लावण्या खरंच खूप चांगली मुलगी आहे, आपल्या अर्णवला आनंदी ठेवेल. अगं बघ ना, कुठली मुलगी एवढी करते गं, म्हणजे अर्णव तिच्यावरती चिडतो, रागवतो, पण तरीसुद्धा ती व्यवस्थित त्याच्याशी बोलते ना, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते ना. मग आता तू मला सांग, लावण्य काही वाईट आहे का? म्हणजे तिने जे काही केलं आहे ते चुकीचं आहे असं म्हणायचं का आपण? तिला जे आलं, तिला जे वाटलं ते तिने केलं आहे की नाही? लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील, तू नको काळजी करू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लावण्य गेलेली असते. तेव्हा अंजली म्हणत असते, नाही गं मामी, तुला नाही कळत आहे, आपल्या चिंटूचं प्रेम नाही आहे ह्या मुलीवरती आणि मला माहिती आहे ना, तो हिच्याबरोबर आनंदी खुश राहू शकणार नाही आहे. तो हा जो काही साखरपुडा वगैरे करतो आहे ना, सगळं काही तो आजीच्या सांगण्यावरून करतो आहे, मला माहिती आहे. नाहीतर त्याला हे सगळं करण्यामागे
अजिबातच इंटरेस्ट नाही आहे, ही गोष्ट माझ्यासुद्धा लक्षात आली आहे. तेव्हा तू नको एवढा त्रास करून घेऊ. तेव्हा अंजली म्हणते, अरे देवा, असं कसं? असं कसं मी त्रास नको करू घेऊ? मला बरोबर माहिती आहे की चिंटूला काय आवडतं काय नाही. तुम्हाला का कळत नाही आहे की त्याला त्या लावण्याबरोबर लग्न नाही करायचं आहे? का तुम्हाला कळत नाही आहे? त्याचं दुसऱ्या मुलीवरती प्रेम आहे. तेव्हा इथे लावण्या ही आता गेलेली असते, पण वल्लरीला मात्र इथे अंजलीला चक्कर वगैरे येते ते बघायला मिळतं. वल्लरी म्हणते की अंजली बाळा, अगं नको ना स्वतःला त्रास करून घेऊ. हे बघ बाळा, चल बरं, बस इथे बस. हे बघ, तू इथे शांतपणे बस आणि पाणी पी. हे बघ, स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नको. जा बरं, सगळेजण आपापल्या कामाला जा आणि तू सुद्धा जा बरं तुझ्या रूममध्ये. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने लॅपटॉप उघडलेला असतो आणि त्याच्यावरती तो इथे ईश्वरीचा हसतानाचा जो फोटो असतो तो बघत असतो. तिच्याबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण त्याला आता आठवायला लागलेले असतात. कुठेतरी मनामध्ये अजूनही त्याला आशा असते की इथे ईश्वरी येईल आणि मला सांगेल की तिचं माझ्यावरती भरभरून प्रेम आहे. पण इथे वल्लरी म्हणालेली असते की आता लग्नाचं मुहूर्त निघाला, उद्या 10 वाजता तुझा साखरपुडा आहे की सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडतील. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता अंजली आणि इथे अर्णव दोघेही दुःखी असतात, कारण मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात ना. आणि त्याचबरोबर मामा आणि आकाशसुद्धा. तेव्हा इथे अर्णव अंगठी घेतो आणि इथे लावण्याच्या बोटामध्ये अंगठी घालतो. त्या दोघांना इथे जरी आनंद झाला असेल, इथे लावण्याला आणि वल्लरीला, तरी बाकीच्या कुठल्याच लोकांना आनंद झालेला नसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता साखरपुडा होतो. लावण्य आणि अर्णव एकमेकांना अंगठ्या घालतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, मला काय होतं आहे? अर्णव सर लग्न करतायत तर मला आनंद का होत नाही आहे? मी इतकी दुःखी का आहे? मला काय इतकं वाईट वाटतं आहे? असा विचार आता ईश्वरी करत असते आणि तिला खूप मोठा धक्का बसत असतो. मध्ये मध्ये तिला फार वाईटसुद्धा वाटत असतं.